तूही रे माझा मितवा मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त जबरदस्त असा आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आजच्या आपल्या या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो सौदामिनीची जी माणसं असतात त्यांनी कॉल करून सांगितलेलं असतं सौदामिनीला की ती लोकं गाडी घेऊन निघाली आहेत. मग तेव्हाच खूप जास्त टेन्शन येतं, कारण कळतच नसतं की ही लोकं गाडी घेऊन निघाली आहेत. मग आता कसे काय? मग सौदामिनीला ते सांगत असतात की गाडी घेऊन तर निघाले आहेत ती लोकं, याचा अर्थ त्यांनी स्वतःच गाडी ती ठीक केलेली आहे. या गोष्टी आता सौदामिनीला जेव्हा समजतात तेव्हा तिची तळपायाची आग मस्तकात जाते. ती त्या माणसांना कामाला लावते आणि कुठेही झालं काही झालं तरी प्रॉब्लेम होता कामा नये. ती लोक तिथे पोचायला नकोत, याचा काही ना काही सोक्षमोक्ष लावा असंही आता सांगितलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा मात्र आता ती माणसं पटकनच कामाला लागतात. तेच आता दुसरीकडे ईश्वरी आणि अर्णव गाडीतून जात असतात. त्यावेळेला दोघांच्या गप्पा सुरू असतात. ईश्वरी अर्णवला म्हणत असते की आजचा दिवस खूप छान गेला. म्हणजे बघा मी तर इमॅजिनही केलं नव्हतं की तुम्हाला गाडीचं टायरही चेंज करता येत असेल, पण तुम्ही चक्क गाडीचं टायरही चेंज करून दाखवलं. म्हणजेच तुम्हाला कोणतीही गोष्ट जमू शकते. मग तेव्हाच आता अर्णवला ईश्वरी हे सगळं जेव्हा बोलत असते तेव्हा अर्णव ईश्वरीला म्हणत असतो, मग आता तू काय ठरवलेस? म्हणजे तुला असं वाटतंय का की मी आता सगळं काही सोडून गॅरेज वगैरे टाकायला हवं म्हणून? त्यावर ईश्वरी म्हणते, काही काय हो, मी सहज तुम्हाला म्हणते. म्हणजे आपण ज्या काही गोष्टी आधी ठरवल्याही नव्हत्या त्या काही गोष्टी आता अशा पद्धतीने घडल्या म्हणून मी तुम्हाला ते बोलली, बाकी काही नाही. हो हो, मला कळतंय या सगळ्या गोष्टी, पण खरंच अशा वेळेला हे सगळं काही सुचणं म्हणजेच कठीणच असतं. आणि तूसुद्धा होतीसच की सोबतच. त्यावेळेला आता इकडे ईश्वरी सगळ्या गोष्टी सांगत असताना अर्णवला म्हणत असते की खरं तर आजचा दिवस खूपच सुंदर गेला. म्हणजे बघा आपल्या वाटेत किती अडथळे आले तरीसुद्धा आपण ते पूर्ण केले. आज माझ्याकडनं वडाची पूजासुद्धा राहिली असती, पण तीसुद्धा पूर्ण झाली. हो, मग आता अर्णव म्हणतो की तूच मला ते वडाचं झाड बनवलंस आणि तुझ्या ज्या काही इच्छा होत्या त्या पूर्ण करून घेतल्यास. मग काय मलाच गुंडाळलंस, असंही आता अर्णव ईश्वरीला बोलत असतो. त्यावर ईश्वरी म्हणत असते, पण मला पूजा झाली ते कुठेतरी बरं वाटलं. म्हणजे सार्थकी लागल्यासारखं झालं. मला ही पूजा काही झालं तरी चुकवायची नव्हती आणि म्हणूनच मी ही शक्कल लढवली. तुम्हाला सांगू का, आम्ही लहान होतो तेव्हा आईसुद्धा ही अशीच वडाची पूजा करायची. आणि तेव्हा मग एकदा बरीच तयारी आम्हीच करून द्यायचो. आणि तेव्हाच एकदा असंच झालं होतं, आई वटपौर्णिमेची पूजा करायला निघाली होती, पण तिच्या पायात अचानकपणे काटा गेला. आणि मग काय, मग तुझ्या बापाने उचलून नेलं असेल तुझ्या आईला. तेव्हाच इकडे मामा जे आहेत ते आरडाओरडा करत म्हणत असतात की झाली का तयारी? अरे किती वेळ, चला अंजली, वल्लरी चल, असं बोलून आता मामा जे आहेत ते आवाज करत असतात. तेच आता अंजली तिथे हजर असते. अंजली म्हणत असते की मामा मी तर तयार आहे, पण मामी कुठे? चल उशीर होतोय मग आता हे काय, मी तुम्हालाच घ्यायला आलोय. अरे ऑलरेडी उशीर झालाय, चला लवकर, उशीर करून चालणार नाही, आपल्याला वेळेवर पोचायला हवं चला पटकन, असं बोलून आता पटापट सोयी सगळी जी आहे ती केली जात असते. तेच आता अंजली म्हणत असते की काही झालं तरी आजची स्पर्धा खूप जास्त महत्त्वाची आहे, त्यामुळे ही स्पर्धा आपणच जिंकायला हवी. मग आता मामाही बोलत असतात की हो, तू बोलतेस ते अगदी बरोबर आहे, पण आता आपण आपल्या परीने प्रयत्न तर करून बघायचे आहेत. बघूया काय काय घडतंय ते, असंही आता म्हटलं जातं. तेच आता या सगळ्या काही गोष्टी बोलत असतानाच थोडंसं टेन्शन तर होतंच मनामध्ये. म्हणूनच आता ती थोड्याशा टेन्शनमध्ये असते. पण त्याच वेळेला मामा सांगत असतात की नको काळजी करू, नक्कीच काहीतरी चमत्कार घडेल आणि सगळं काही आपल्या बाजूने होईल. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता
जेव्हा ईश्वरी आणि अर्णव गाडीने जात असतात तेव्हा ईश्वरी अर्णवला म्हणत असते की नाही हो, तुम्ही जरा पूर्ण ऐकून तरी घ्या ना, मला नेमकं काय काय म्हणायचं आहे ते. म्हणजेच ना तुम्हाला सांगते की काय आहे ना, खरं तर ना माझ्या आईच्या पायात ना काटा रुतला होता, पण त्यावेळेला ना बाबांनी आईला उचलून नाही घेतलं, काटा काढला आईच्या पायातला. आणि त्यानंतर तुम्हाला सांगते, आणि बाबांनी ना आईसोबतच ही वटपौर्णिमेची पूजा केली. आईसोबत ते वडाच्या झाडाला गोल गोल फिरले आणि तेव्हा ती आईची वटपौर्णिमेची पूजा संपन्न झाली. बघितलं का, हे असं असतं. मग तेव्हाच ईश्वरीला अर्णव म्हणतो की बरोबर, आज तूही कसं माझ्याभोवती गोल गोल फिरलीस आणि मला गुंडाळलंस वडाचं झाड समजून. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की मग मला पूजा करायची होती आणि ती कशीही का होईना पण करायची होती. आणि तुम्ही बघितलंत का, या वडाच्या झाडाची पूजा करताना तुम्हीसुद्धा माझ्यासोबतच होतात की. म्हणजेच सगळ्या काही गोष्टी अगदीच ना एकदम परफेक्ट झाल्या बघा. म्हणजे मी तर विचारही केला नव्हता की असं सगळं काही होईल, पण आता वटपौर्णिमेच्या या पूजेनिमित्त तुम्हीसुद्धा माझ्यासोबत होतात. पण तुम्हाला सांगू का, ही तर आता वडाची पूजा आपण केली, पण पुढच्या वर्षी ना आपण दोघंही जण इंदोरला जाऊन ही पूजा करायची हां. तेव्हाच ना इथे आता अर्णव म्हणतो की इंदोरला कशाला जायचं हीच पूजा करायला. तेव्हाच अर्णवला ईश्वरी सांगत असते की म्हणजे जेव्हा माझं लग्नही झालं नव्हतं ना, तेव्हा मी त्या वडाच्या झाडाजवळ प्रार्थना केली होती, जेव्हा माझं लग्न होईल ना तेव्हा मी तुझ्या इथं पूजा करायला येईन म्हणून. मग आता ते पूर्ण करायला नको का, पूजा करायला नको का या सगळ्याची, असंही आता ईश्वरी अर्णवला बोलत असते. तेव्हाच ना अर्णवही खूप जास्त खुश असतो. अर्णवही आता म्हणत असतो की हो हो, तू म्हणतेस ना अगदी तसंच करूया. मग तर झालं. मग आता ईश्वरी अर्णव जाता जाता हे अशा गप्पा मारत असतात. तेव्हाच ना ईश्वरीने बऱ्याच काही गोष्टी ना तिच्या भूतकाळातल्या लहानपणीच्या सांगितलेल्या असतात. म्हणूनच मग आता ती अर्णवला म्हणत असते की मीच बडबड करत बसली आहे, तुम्हीसुद्धा सांगा ना. म्हणजे आता मला जशा गोष्टी आठवतात तशा तुम्हालाही काही गोष्टी आठवत असतील ना तुमच्या आईबरोबरच्या, मग तुमच्या बालपणीच्या गोष्टीही मला सांगा ना, असंही आता ईश्वरी अर्णवला बोलते. ईश्वरी जेव्हा अर्णवला या सगळ्या काही गोष्टी बोलते तेव्हा मात्र आता अर्णव थोडेसे विचित्र अवस्थेमध्ये अडकलेला असतो. तेच इकडे मामाना वल्लरीला हाका मारत आतमध्ये आलेले असतात. मामा आता बोलत असतात की वल्लरी वल्लरी कुठेच ग, किती उशीर होतोय. तेच मामांना ना तिथे असलेलं रक्त दिसतं. मामांना जेव्हा ते रक्त दिसतं ना तेव्हा मात्र मामा जे आहेत ते आता विचार करू लागतात की हे रक्त कसलं आहे नेमकं. म्हणजेच ना ते रक्त रमाकांत यांचं असतं आणि ते रक्त दिसल्याबरोबर मामांना टेन्शन येतं. मामा आता सुतुरपुतीर झालेले असतात. तेच आता आकाशचा कॉल येतो मामांना. तर मामा विचारतात आकाशला की काय झालं आहे. तेव्हा आकाश मामांना सांगतो की इकडे एक प्रॉब्लेम झाला आहे. मग काय प्रॉब्लेम झाला आहे असंही आता विचारलं जातं. तेव्हाच ना प्रॉब्लेम हा झाला आहे की आम्ही इथे पोचलो होतो एंट्रीसाठी, पण खरं तर आमचे पासेसच नाही आहे, हाच एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. ओके ओके, मग आता पासेस कुठे शोधणार आहात. आम्ही इथे पोचलो आहे, बघतो इथल्या आयोजकांशी बोलून, पण अर्णवेश्वरीचे पासेसही नाही आहेत असंही आता म्हटलं जातं. मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा तर आता मामांना टेन्शन येतं. मामा म्हणत असतात की हो हो, मीही बघतो इथे काही पासेस आहेत का, तुम्हीही बघा काही भेटतं आहे का, असंही आता मामा इथे आकाश आणि नम्रताला सांगतात. त्यानंतर आता नम्रताला तर टेन्शन आलेलं असतं. नम्रताला खूप जास्त कॉन्फिडन्स होता की ही स्पर्धा ती जिंकेल, पण अचानकपणे पासेसच नसतात ना त्यामुळे ती आता टेन्शनमध्ये येते. फोन ठेवल्यानंतर मामा आता रूममध्ये पासेस शोधायला सुरुवात करतात, कारण त्यांना असं वाटत असते की ते पासेस कुठे गेले. तेच आता दुसरीकडे अंजली आलेली असते. आणि काय झाले मामा, चल ना, उशीर होतोय ना, मगाशी तूच बोलत होतास ना उशीर होतोय, मग आता तू काय शोधत बसलायस. तेव्हाच ना मामा सांगत असतात की अगं पासेस गायब झालेत तेच शोधतोय. खरं तर पासेस कुठेच सापडत नाही आहेत. म्हणजे आकाशकडेही पासेस नाहीत आणि अर्णवेश्वरीकडे सुद्धा नाही ना, तोच तर गोंधळ झाला आहे. आकाश आणि नम्रता पोचले आहेत तिथे आणि बघतायत काही पासेसचा भेटत आहेत का, कारण अजून अर्णवेश्वरी तर पोचलेले नाही आहेत. तर इकडे आता अंजलीला टेन्शन येतं.
हे सगळं काय चाललं आहे, म्हणजे एक काही संपलं की दुसरं काही ना काही तयारच असते. मला तर ना टेन्शन आलं आहे मामा, कसं होईल सगळं काही. म्हणजे आपण तर या स्पर्धेत भाग घेतला आहे, पण जर पासेसच नसतील तर स्पर्धेत एंट्री कशी मिळेल, मग आपली कंपनी आपल्या हातातून जाईल का, हीही भीती कुठेतरी वाटत असते. तेच दुसरीकडे आता इकडे नम्रता आणि आकाश जे आहेत ते आता तिथे पोचलेले असतात आणि त्या माणसालाच म्हणजे जो सौदामिनीचा माणूस आहे देव, त्याला म्हणत असतात की लवकरात लवकर आम्हाला पासेस द्या. मग तुम्ही इथे काय करताय, तुम्ही अजूनही तिथे का गेलात नाही, आता काही वेळातच स्पर्धा सुरू होणार आहे आणि तुम्ही इथे काय करताय, असं आकाश यांना तो विचारत असतो. तेव्हा आकाश त्याला म्हणतो की तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे की मी इथे का आलो आहे. तुम्हाला फोन करूनही मी तुम्हाला म्हटलं होतं की आमच्याकडे पासेस नाही आहेत. मग तुमच्याकडे पासेस नाही आहेत तर ते मला काय सांगताय, ते तुमचं तुम्ही बघा ना. असंही आता ते आयोजक जे आहे ते बोलत असतात. मग तेव्हाच तुमच्याकडनं काहीतरी गडबड झाली आहे. खरं तर पासेस तुमच्याकडनंच आम्हाला आले नाही आहेत. जर ते पासेस इतके महत्त्वाचे होते ना, तर ते पासेस आम्ही जपून ठेवले असते, असे हरवले नसते. मग आम्ही आमचे पासेस का हरवू, पहिल्यांदा ते पासेस डुप्लिकेट आम्हाला अरेंज करून द्या. असंही आता आकाश जो आहे तो बोलत असतो. पण आकाश जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलतो तेव्हा मात्र आता ते म्हणत असतात की स्वतः काय करायचे आणि मग नंतर आम्हाला बोलायला यायचं नाही. मी आता तुम्हाला पासेस अरेंज करून देऊ शकत नाही. तुम्ही ते पासेस स्वतः हरवले आहेत, त्यामुळे आता एंट्री नाही आहे तुम्हाला त्या स्पर्धेमध्ये, असंही आता म्हटलं जातं. पण आकाशचा संताप होतो, कारण आकाशला माहिती असतं की हे सगळं कोणाच्या तरी सांगण्यावरनं केलं जातं आहे आणि म्हणूनच तो संतापलेला असतो. कारण या स्पर्धेमध्ये भाग घेणं खूप जास्त इम्पॉर्टंट होतं. म्हणूनच तो बोलत होता की आत्ताच्या आता पासेस द्या. आणि त्याने ना आता त्या आयोजकाची कॉलरसुद्धा धरलेली होती. तेव्हाच ना नम्रता आकाशवर ओरडते आणि आकाशला म्हणत असते की आकाश, तुम्ही हे सगळं काय करताय, पहिल्यांदा सोडा, नका करू हे सगळं काही. आणि असं बोलून ना आता आकाशला ती बाजूला करत असते. पण आकाश प्रचंड असा संतापलेला असतो. आकाश म्हणत असतो की नाही, आता तर मी तुम्हाला सोडणार नाही. भरपूर झालं, बस झालं आता हे सगळं काही. आणि असं बोलूनच ना आता आकाश खूप जास्त खवळलेला असतो. आणि तेव्हाच नम्रता मध्ये पडते आणि आकाशला समजावते आणि आकाशला कसं कसं ती लांब करते. तेव्हाच ती आता त्या माणसाला रिक्वेस्ट करत असते आणि म्हणत असते की प्लीज प्लीज काहीतरी करा, मी तुमच्याकडे हात जोडते, असं करू नका, आम्हाला पासेस द्या. तेव्हाच ना ते आयोजक म्हणतात की जो इथे फिजिकली अवेलेबल आहेत ना, त्यांचेच पासेस मी अरेंज करून डुप्लिकेट देऊ शकतो. म्हणजे अर्णव ईश्वरीचे पासेस त्यांना द्यायचे नसतात. म्हणूनच मग नम्रता त्यांना हो बोलते. तेव्हा आकाश चिडतो. आकाश म्हणतो की तुला काय कळतं आहे का, अर्णव ईश्वरीचे सुद्धा पासेस हवेत आपल्याला. पण तेव्हाच ना नम्रता म्हणत असते की जाऊ दे, आपले पासेस भेटतायत ना ते बघा आणि त्यांचे पासेस जे काही आहेत ना ते बघून घेतील, असंही आता म्हटलं जातं. तेव्हाच ना आकाशही शांत राहतो. नम्रता आता बडबड करू लागते. आता नम्रताला ते पासेस द्यायला तयार होतात आणि ते म्हणतात की थोडा वेळ थांबा, मी लगेच तुम्हाला पासेस अरेंज करून देतो. आता त्यांना कॉल करायचा असतो ना सौदामिनीला, म्हणूनच मग आता ते थोडा वेळ का होईना त्यांना बाहेर जायला सांगतात. तेच आता ते दोघंही जण बाहेर गेल्यानंतर सौदामिनीला आता देवने कॉल केलेला असतो आणि ते कॉल करून सांगू लागतात की इकडे ते आकाश टेक्स्टाईलची माणसं आलेली आहेत आणि त्यांना पासेस नाही आहेत म्हणून पासेस मागत आहेत. तेव्हाच ना आकाश टेक्स्टाईल म्हटल्यानंतर लक्षात येतं की काय ते. मग आता सौदामिनी म्हणत असते की ही तर त्या वल्लरीचीच कंपनी आहे, असू दे. मग ती म्हणत असते की द्या त्यांना दिलं तर ना काही फरक पडणार नाही आहे, बिनधास्तपणे द्या तुम्ही त्यांना, असंही आता म्हटलं जातं. मग आता सौदामिनी विचार करूनच तिने सांगितलेलं असतं, कारण सौदामिनीला माहिती असतं की आकाश टेक्स्टाईल जे आहे ते वल्लरीची कंपनी आणि त्या स्पर्धेमध्ये त्यांनी भाग घेतला तर काही बिघडत नाही. आणि म्हणूनच मग तिने या सगळ्या काही गोष्टी सांगून टाकलेल्या असतात. तेच आता दुसरीकडे सौदामिनीला ते म्हणत असतात, नक्की ना द्यायचे आहेत ना पासेस, हो हो द्यायचे आहेत पासेस, काळजी करू नका, असंही आता म्हटलं जातं. तेच आता
सौदामिनी खूप जास्त खुश असते, कारण तिने आता ठरवलेलं असतं ना की अर्णव ईश्वरीला पूर्णपणे उद्ध्वस्त करायचं आणि त्या तयारीला ती आता लागलेली असते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळतं, अर्णव ईश्वरी गाडीने चाललेले असतात. तेच आता त्यांच्या गाडीसमोर काही गुंड येऊन हजर होतात. तर ते गुंड जे आहेत ना ते रागातच अर्णव ईश्वरीकडे बघत असतात. तर ईश्वरी अर्णवला म्हणत असते की हे सगळं काय आहे आता. अर्णव म्हणत असतो की मलासुद्धा काहीच कळत नाही आहे की हे नेमकं काय चाललेलं आहे ते. मग तेव्हाच ना ईश्वरी म्हणत असते की थांबा, तुम्ही जाऊ नका गाडीत ना. पण अर्णवच ईश्वरीला सांगत असतो की तूच गाडीमध्ये बसून राहा, तू गाडीच्या बाहेर पडू नकोस म्हणून, कारण मला ना काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय. मग आता इकडे गाडीतनं बाहेर पडायचं नाही असं तर ठरलेलं असतं. मग ईश्वरी अर्णवला सांगत असते की मला प्रॉब्लेम वाटतोय म्हणूनच मी सांगत आहे. मग तेव्हाच ना अर्णव ईश्वरीला म्हणतो, पण काही झालं तरी तू गाडीमध्येच बसून राहा, मी बघतो काय आहे ते. आणि मग तो गाडीतून उतरतो आणि मग काय त्या गुंडांची एक एक करून धुलाई करायला सुरुवात करतो. तेव्हाच ना ते गुंड जे आहेत ते सुद्धा आता मार खात असतात. तर अर्णवलासुद्धा ते मार देत असतात. तर इकडे अर्णव जो आहे तो सगळीकडनं अडकून गेलेला असतो. अर्णवलाही ते गुंड मारत असतात, कारण का अर्णव एकटा पडतो आणि बाकी ते 5-6 गुंड असतात. मग आता अर्णव कसाबसा त्यांच्याशी 4 हात करायचा प्रयत्न करत असतो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे अर्णव जो आहे तो ईश्वरीला गाडीतच बसायला सांगत असतो. तेच दुसरीकडे आता इकडे रमाकांत जे आहेत ना ते प्रचंड असे चिडलेले असतात आणि ते म्हणत असतात की तुम्ही दोघंही जण ना एका मायेचे मणी आहात. म्हणजे मी तर विचारही केला नव्हता की हे सगळं काही एवढं भयानक असं घडेल, पण आता दिसतंय ना की तुम्ही कसे आहात ती माणसं. आणि माझी मुलं तर तिला मामी मामी करून बोलतात, ती मामी म्हणायच्या सुद्धा लायकीची नाही आहे, कारण तू तर माझा सक्का भाऊ असून सुद्धा केसानं गळा कापलास. आणि आता आता काय बोलायचं आहे तुला. मग तिथेच आता रमाकांतला म्हणत असतात की तुला तर आता जास्तच गोष्टी कळायला लागलेत, पण मी तुला काय म्हणतो, तुला असं वाटत असेल की तुला एवढं सगळं बोलून आम्ही इथून सोडू, तर तसं नाही आहे. तुझी काही झाली तरी सुटका काही होणार नाही आहे, तू आता इथेच आमच्याकडेच राहणार आहेस असंही आता म्हटलं जात असतं. तेव्हाच ना तू भाऊ असून सुद्धा काय केलंस, आणि ती तर राहिली मामी. तुम्हाला हे सगळं काही असंच करायचं आहे हे मला माहिती आहे, आणि तुम्ही ना काही किती झालं ना तरी सुधारणाऱ्यातले नाही आहात, मला माहिती आहेत ना. असंही आता रमाकांत उदयकांतला बोलत असतात. पण तुमचा खरा चेहरा मी सगळ्यांसमोर आणल्याशिवाय ना शांत बसणार नाही, कारण आतापर्यंत तुमचं सगळं सहन केलं, पण इथून पुढे एकही गोष्ट जी आहे ना ती सहन करणार नाही. आता उदयकांत म्हणत असतो की मलासुद्धा बघायचं आहे ना की काय काय नेमकं तुम्ही करू शकता ते, म्हणून तर मी सुद्धा तयारीतच आहे, काय काय घडतंय आणि काय काय करू शकताय ते. तेच आता उदयकांत म्हणतो की आम्ही ना सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित प्लॅनिंग करून केल्या आहेत, असंच नाही. इतकी वर्षाची जी मेहनत आहे ना ती अशी पाण्यात नाही घालवायची. वल्लरी आणि मी बरेच प्लॅनिंग करून इथपर्यंत पोचलेलो आहोत, त्यामुळे तुला तर इथून सुटका नाही तुझी, असंही आता उदयकांत रमाकांत यांना बोलत असतो. पण रमाकांत जे आहेत ना त्यांनीसुद्धा आता ठरवलेलं असतं की तुमचं सगळं सत्य ना जोपर्यंत मी समोर आणत नाही ना तोपर्यंत काही झालं तरी मी शांत बसणार नाही. कारण आहे ना अर्णव ईश्वरीने खूप जास्त विश्वास ठेवलेला आहे त्या वल्लरीवर, आणि त्या वल्लरीचं खरं रूप मी समोर आणणारच. उदयकांतसुद्धा आता तोंडाला येईल ना तसं तसं रागारागात बोलत असतात. पण उदयकांतवर आता रमाकांतसुद्धा बरसतात आणि ते म्हणत असतात की जे काही करायचं आहे ते कर, पण वेळेवर मी सुद्धा माझं तोंड उघडणार आहे. मग तेव्हा मलाही बघायचं आहे की कसं सगळं काही होतंय ते. मग दुसरीकडे मात्र आता या सगळ्या काही गोष्टी अशा होत असतात ना तेव्हा रमाकांत देखील उदयकांतला आता चांगलंच उत्तर देत असतात. तेही काही थांबत नसतात, कारण त्यांनाही हेच वाटत असतं की का म्हणून आपण विनाकारण ऐकून घ्यायचं नाही या माणसाचं. त्यामुळे आता
काही झालं तरी ऐकून घेणार नाही याच ह्याच्यामध्ये ते असतात आणि ते रागारागातच बोलून टाकतात. मग तेव्हाच उदयकांतने वल्लरीला त्या लोकेशनला बोलवलेलं असतं. उदयकांतने वल्लरीला त्या लोकेशनला बोलवल्यामुळे आता वल्लरीसुद्धा त्या ठिकाणी यायला तयार असते. कारण वल्लरीलासुद्धा आता तिथे येऊन ना ज्या काही गोष्टी आहेत ना त्या बघायच्या असतात आणि त्यासाठी तिने हे सगळं काही केलेलं असतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की रमाकांत जे आहेत ते उदयकांतला धमकीच देत असतात आणि त्यांनी ओपनली धमकी दिलेली असते आणि त्यांनी सांगितलेलं असतं की तू ना आमचं काहीच वाकडं करू शकणार नाही, कारण मी ना असा आहे ना ती तू बघ. मग तेव्हाच उदयकांतला बाहेर जायचं असतं म्हणून ना आता रमाकांतच्या गुंडाला त्याने आता रुमाल गुंडाळलेला असतो आणि तो बाहेर निघून जातो. तेच इकडे अर्णव ना त्या गुंडांची चांगलीच धुलाई करत असतो, त्या गुंडांना लोळवत असतो. तेव्हाच इकडे ईश्वरी जी आहे ती खूप जास्त घाबरलेली असते, कारण तिला ना आता भीती वाटत असते. तेच आता ईश्वरीची नजर चारही बाजूंनी असते. ईश्वरी बघते आणि ईश्वरी जेव्हा इकडे तिकडे बघू लागते ना तेव्हा आता ईश्वरीला दिसतं की तिथे एक गुंड जो आहे तो गायब झालेला होता. मग ईश्वरीची नजर त्याला शोधत होती, कारण अर्णवसाठी तिला भीती वाटत होती. तेच तो गुंड हातामध्ये कोयता घेऊन आता ईश्वरीला दिसतो. ईश्वरीला जसा तो गुंड दिसतो ना तसा आता ईश्वरी घाबरते. तेच इकडे राकेश जे पाणी पित असतो मटक्यातलं ते पाणी संपलेलं आहे, म्हणूनच मग आता तिथे असणाऱ्या हवालदारांना तो आवाज देत असतो. ते हवालदार तिथे येतात आणि मग तिथे ते हवालदार आल्याबरोबर त्यांना तो सांगत असतो की हे बघा ना या मटक्यातलं पाणी संपलंय, मला पाण्याची अरेंजमेंट करून द्या, असं देखील त्यांनी म्हटलेलं असतं. तेच आता तो हवालदार जो दुसरा असतो तो आतमध्ये जातो, नेहमीचा हवालदार नसतो आणि त्यामुळेच ना राकेश त्याच्याकडे बघत असतो. मग तेवढ्यातच नेहमीचा हवालदार जो राकेशचा असतो ना तो सुद्धा तिथे येतो. मग राकेश त्याला सांगत असतो की बघा मला पाण्याची अरेंजमेंट करून द्या. मग तेव्हाच तो जाताना पुन्हा एकदा लॉक लावत असतो. मग तेव्हाच ना त्याला राकेश म्हणतो की 2 मिनिटात पाणी आणून देतील, तू काय लॉक लावतोय आणि मी कुठेही जाणार नाही आहे, असंही आता काहीसं तो म्हणू लागतो. तेव्हाच ना इकडे मटक्यामध्ये काहीतरी वेगळंच टाकून ना त्या हवालदाराला द्यायचं असतं, म्हणूनच राकेशने ती चाल केलेली असते. राकेश आता पूर्णपणे तयारीतच असतो. तेच आता तो हवालदार जो आहे तो राकेशला पुन्हा एकदा तो आणून देतो मटका आणि त्या मटक्यामध्ये पाणी आहे की काही वेगळंच काही हे फक्त राकेश आणि त्या हवालदाराला माहिती असतं. आणि त्यानंतर आता राकेशला तो मटका भेटल्यानंतर राकेश खुन्सी हसत असतो आणि त्या मटक्यात तर पाणी नसतं, पण त्या मटक्यामध्ये काय असतं काहीच कळायला अजूनही मार्ग नसतो. पण बहुधा ती पावडरच असणार आहे जी की कालच्या भागामध्ये दाखवली होती. तेच आता ईश्वरीला दिसतं की या मुलाच्या हातामध्ये कोयता आहे आणि तो अर्णव मागे असताना अर्णववर हल्ला करणार आहे या गोष्टीसुद्धा समजलेल्या असतात. म्हणूनच कोणताही विचार न करता ईश्वरी गाडीतून उतरते आणि तो आता अर्णववर तो कोयता उगारायला जाणार. तेच ईश्वरीने त्याचा हात हवेमध्ये धरलेला असतो आणि त्याच वेळेला आता अर्णवचं सुद्धा लक्ष जातं, कारण अर्णव एका गुंडाला मारत असतो. तोपर्यंत अर्णव मागे बघतो की ईश्वरी गाडीतून उतरली आणि त्या माणसासोबत 4 हात करत आहे. तेच आता इकडे ईश्वरीने त्या मुलाचा जोरात गळासुद्धा दाबलेला असतो आणि त्याला जागेवरच संपवायचा ती बघत असते, कारण अर्णवच्या जीवाशी तो खेळत होता आणि त्यामुळेच ईश्वरी संतापलेली होती. लांबून अर्णव हे सगळं काही पाहत होता. त्याला तर आता धक्काच बसत होता की हे सगळं ईश्वरी काय करते, कारण ईश्वरीने एका हाताने त्याचा हात धरला होता तर एका हाताने त्याचा गळा दाबला होता. ईश्वरी एकदमच ना एक जोरात होती आणि ती हे सगळं काही करत होती. तेच पुढील भागामध्ये पाहायला मिळत असतं की आकाशला सौदामिनी चॅलेंज देत असते की तुला तर तुझे पासेस मिळालेत, पण तुझ्या भावाचं काय, अर्णव कुठे अजून इथपर्यंत आलेला आहे, असंही आता बोललं जात असतं. तेव्हाच आकाश म्हणत असतो की मला खात्री आहे माझा भाऊसुद्धा इथे पोहोचेल. तोपर्यंत इथे ना वारी जात असते आणि त्या वारीमध्ये अर्णव आणि ईश्वरी पाया पडत असतात आणि ईश्वरी अर्णवला सांगत असते की आता सगळं काही चांगलं होणार आहे, साक्षात देवही आपल्या पाठीशी आहे, असंही ती आता अर्णवला सांगून समजावू लागते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.